पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। ते तनु वाचा चित्ते, ते कसे आहेत? अनन्यगती शरण तनु आणि तनु वाचा चित्ते, देहानी वाणीनी चित्तानी नाही किती दुजिये नाही किती दुजिये गोष्टी, ते दुसरी कोणतीच गोष्ट ऐकत नाही. कशाशिवाय? त्याच्याशिवाय. त्यांना गोडीच वाटत नाही. आपण हनुमानाची गोष्ट ऐकतो की नाही, की सीतादेवींनी युद्ध झालं, अयोध्येत आले, राज्याभिषेक झाला, आता सगळ्यांना निरोपाचा समारंभ सुरू झाला, सगळ्यांना निरोप दिले. कुणाला काय निरोपाच्या भेटी दिल्या, रत्न माला पुष्कळ सुवर्ण, कुणाला राज्य, जे काही रामाला वाटलं त्याप्रमाणे. तर विभीषणाला राज्याभिषेकच केला ना रामानी, आणि विभीषणाला सांगितलं आता लंकेचा राजा होऊन राहा. असं प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या भेटी देऊन परमेश्वरांनी म्हणजे रामानी त्या ठिकाणी सगळ्यांना संतुष्ट केलं. हनुमंताला ते म्हणाले मी काय भेट देऊ तुला, तू माझ्याकरता एकापेक्षा एक इतकं मोठं कार्य केलं आहेस, इतकी साहस केली आहेस, आणि या सबंध युद्धामध्ये जो पराक्रम आहे तो केवळ तुझाच आहे. तुझ्याच पराक्रमाने हे युद्ध जिंकलेलं आहे. कारण प्रत्येक वेळी जो त्रास झाला त्या त्रासाच्या वेळी तूच आलास. कारण ज्यावेळी इंद्रजितांनी त्यांना नागपाशाने बंधन केलं, त्या नागपाशाच्या बंधनामध्ये सुद्धा अनेकांचा समाचार घेण्याचं काम हनुमंतांनी केलं. त्या नागपाशाच्या बंधनातून सोडवण्याकरता कुठे जायचं, काय वनस्पती आणायची, मी करतो, मला सांगा, हनुमंतांनी सांगितलं. आणि मग हनुमंताच्या लक्षात आलं की हे कार्य गरुडानीच केलं पाहिजे, आणि म्हणून गरुडाला प्रेरणा झाली. गरुड आले, आणि गरुडानी नुसतं राम आणि लक्ष्मण जिथे नागपाशामध्ये बंधनामध्ये पडलेले आहेत तिथे वरती आकाशातून गरुड खाली उतरू लागले. ते येऊन तिथे पोचले. ते काही त्यांच्या गरुड रूपामध्ये पक्षी रूपात आलेले नाही आहेत, ते मानवी देह धारण करून ब्राह्मण वेशामध्ये त्या ठिकाणी येऊन उभे राहिलेले आहेत. ते तिथे उतरत आहेत, त्या स्थानावर येत आहेत जिथे राम लक्ष्मण आहेत, तिथे येऊन पोचतायत. तोपर्यंत त्यांच्या शरीराला विळखे घातलेले नाग आपोआप सुटून निघून गेले. त्या इंद्रजिताला असं वाटलं की यांचा मृत्यू अटळ आहे, कारण ह्यांना नागपाशाचं बंधन घातलेलं आहे. आता हे नाग इतके जालिम आहेत, इतके जहरीले आहेत, आणि ह्यांचं विष इतकं भयंकर आहे, त्या कालकुटापेक्षा सुद्धा भयंकर असणारं विष आहे, तर यांचा मृत्यूच होईल. नाही झाला. उलट त्या गरुडाच्यामुळे त्या ठिकाणी ताबडतोब ते बंधन सुटलं. आणि गरुडांनी सांगितलं की तुमचा पूर्वस्नेह मी स्मरला, आणि मला जेव्हा कळलं देवलोकामधल्या चर्चेतून तेव्हा मी इथे आलो आणि सोडवलं. पुन्हा राम आणि लक्ष्मणाला ब्रह्मास्त्राने अडकवलं.
त्यावेळी आणायची वनस्पती हनुमंतांनी आणली. सगळ्यात पहिल्यांदा आधी समुद्र पार करून जाण्याची वेळ आली होती. समुद्र पार कोणी केला? हनुमंतांनी. म्हणाले कुणीही समुद्र पार करू शकत नाहीये, पण हनुमान म्हणाले मी करतो. आणि हनुमान समुद्र पार करून निघून गेले. म्हणजे सगळी जी रामचरित्रातली मोठी 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 कामं आहेत की सीतादेवींची भेट घेणं, त्या सुरक्षित आहेत, त्यांच्याकडनं त्यांनी दिलेली भेट खुणेची, तो चूडामणी तो घेऊन परत येणं, रामाला निरोप देणं, पुन्हा सेतुबंधनाच्या कामामध्ये जसा नल आहे तसाच त्या ठिकाणी या सर्व वानरांना घेऊन जाण्यात आणि पराक्रम करण्यात, रावणाच्या नगरीमध्ये त्याला हतबल करण्यात, लंका दहन करण्यात, सगळ्या ठिकाणी जो कोणी प्रभावी असेल तर हनुमान आहेत. आता रामाने सांगितलं मी तुला काय देऊ? हनुमंताला म्हणाले मी तुला दृढ आलिंगन देतो. ह्याच्यापेक्षा मी तुला काय द्यावं? तुझी काय इच्छा आहे तू मला सांग, तुला जे पाहिजे असेल ते मी तुला देतो. तेव्हा हनुमंतांनी रामरायांना सांगितलं यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. म्हणाले जिथे जिथे रघुनाथ कीर्तन असेल तिथे तिथे या हनुमंतांनी उपस्थित राहावं अशी माझी इच्छा आहे. रामाने सांगितलं याचा अर्थ असा आहे की तू चिरंजीव होशील, कारण जोपर्यंत पर्वत आहेत, जोपर्यंत नद्या आणि समुद्र वाहता आहेत, तोपर्यंत ही रामकथा या पृथ्वीवरती अजरामर आहे. आणि जोपर्यंत रामकथा चालू आहे तोपर्यंत तू श्रवणाला जाणार आहेस, म्हणजे तू चिरंजीव होणार आहेस. तुला तू चिरंजीव हो, कारण त्याला आधीच वर मिळालेला आहे, तो आधीच चिरंजीव आहे. जन्माला आल्यानंतर ज्या अनेक देवतांनी अनेक वर दिले त्याच्यामध्ये तो वर त्याला मिळालाच आहे. त्या वरासहित पुन्हा भगवंताने सांगितलं जोपर्यंत रामकथा आहे तोपर्यंत हनुमंता तू आहेसच. आणि त्याप्रमाणे हनुमान या रामकथेच्या आश्रयाने जिथे जिथे आपल्याकडे पद्धत आहे, त्यामुळे रामकथा सुरू झाली की रामकथेची सुरू करताना हनुमंतांना आधी आसन द्यायचं, त्यांना आसन देऊन त्या आसनावर बसवायचं, कारण आपल्या कथेत ते येणारच आहेत. एवढा मोठा सत्पुरुष, एवढी मोठी देवता आपल्या त्या मच्छर प्रवचनकाराच्या कथेला जेव्हा येऊन बसणार आहे तेव्हा तिचा आदर केलाच पाहिजे. म्हणून हनुमंतांचा आदर प्रत्येक कथेमध्ये केला जातो. त्यांना बसायला स्थान दिलं जातं, ते बसतात आणि कथा विसर्जन झाली की ते निघून जातात. त्यामुळे कुठेही कथा असेल तिथे हनुमान आहेत. आपल्या तुलसीदासांना सुद्धा वाटलं की आपल्याला काही झालं तरी रामाचं दर्शन झालं पाहिजे, कसं होईल, त्यांना काही कळेना. त्यावेळी त्यांना सांगितलं की इथे रामकथा चालू आहे या घाटावरती, या रामकथेला रोज हनुमान येऊन बसतात कथा ऐकायला. म्हणजे मी ओळखू कसा हे हनुमान आहे इथे? काल आपण म्हटलं त्याप्रमाणे की मनुष्याचं रूप धारण करून परमात्मा आला, कसं ओळखायचं हा परमात्मा आहे? तर त्यांनी सांगितलं अगदी अगदी वृद्ध, अत्यंत कुरूप, देह अगदी घाणेरडा झालेला असा जो मनुष्य असेल तो हनुमान आहे हे ओळख. सगळेजण निघून जातील पण जो शिल्लक राहील आणि जो सगळ्यात शेवटी तिथे रामाच्या दर्शनाकरता येईल तो हनुमान आहे, लक्षात ठेव. तुलसीदास थांबले त्या कथेकरता. त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे हनुमान त्या जागेवरनं सर्वात शेवटी उठले, सर्वात शेवटी आले आणि देवाला नमस्कार करायला आल्याबरोबर तुलसीदासांनी पाय पकडले. त्यांनी त्यांच्या पायानी लाथाडून दिलं. ते म्हणाले अरे माझ्यासारखा महारोग झालेला, अंगातनं रक्त वाहत आहे, असा रक्तपिती झालेला मनुष्य, आणि तू त्याच्या काय पायाला हात धरतोयस, त्याच्या काय पायाच्या ठिकाणी तू नमस्कार करायला येतोयस, त्याचे पायाला हाताचा स्पर्श? शिशी म्हणाले घाणेरडा आहे, तू याला हात सुद्धा लावू नकोस. जोरात आपल्या नाही म्हणाले तुम्ही कितीही ढकललं तरी मी तुम्हाला सोडणार नाही. मला माहिती आहे की तुम्ही हनुमान आहात, मी ओळखलंय तुम्हाला. आणि मग दीर्घ काळानंतर ते तुलसीदासांची परीक्षा घेऊन त्यांनी मान्य केलं
आणि मग ते म्हणाले की काय पाहिजे तुला, कशा करता आलास? कुणी पाठवलं नाही, म्हणाले इथल्या अधिकारी गृहस्थांनी मला पाठवलं आणि म्हणून मी तुमच्याकडे आलोय. म्हणाले मला रामाचं दर्शन पाहिजे. देईन म्हणाले करू. आणि मग हनुमानांनी त्यांना मान्य केलं. आपल्याला सांगायचा विषय काय आहे? आपल्याला सांगायचा विषय असा आहे की असे रामभक्तीने श्रेष्ठ असणारे हनुमान, जेव्हा हे सगळं एक 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 त्या लोकांना उपहार दिले जात होते, त्यावेळी त्यांना काय उपहार द्यावा? तर आता आपण म्हटलं तसं हनुमंतांनी म्हटलं यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली. मला तिथे तिथे येण्याचं भाग्य लाभावं. राम म्हणतात तथास्तु, तुला पाहिजे तसं होईल. सीतादेवी सारखी रामरायांकडे पाहत असतात, त्यांना काहीतरी द्यायचं असतं. तर त्यांना मिळालेला नवरत्नांचा हार खूप मोठा हार आहे, खूप मौल्यवान, पृथ्वी मोलाचा हार. एक एक रत्न आजच्या भाषेत बोलायचं तर सफरचंदा एवढं एक एक रत्न आहे. आणि एवढी मोठी मोठी मौल्यवान रत्न ज्या हारामध्ये आहेत, असा प्रचंड मोठा हार आहे जो सीतादेवींजवळ आहे. त्यांना असं वाटतं की हा हार मारुतीरायांना द्यावा आणि हा हार त्यांनी स्वीकारावा. तर रामराय म्हणतात तुम्हाला काय पाहिजे? तर त्या म्हणतात मला असा असा हा हार आहे माझ्याजवळ नवरत्नांचा, तो मला मारुतीरायांना देण्याची इच्छा आहे. ते म्हणाले द्या. त्याप्रमाणे सीतादेवींनी तो हार हनुमंतांना दिला आहे. हनुमंतांना तो गळ्यात घालायला सांगितला, त्यांनी तो गळ्यात घातला. सगळे निघाले, रामरायांना सोडून सगळे बाहेर आले. तसे तेही बाहेर गेले आणि बाहेर गेल्यानंतर एका झाडावर बसले आणि ते एवढं एक एक पृथ्वी मोलाचं मोठमोठं रत्न, अखंड रत्न आहे, ते फोडलं. काय आहे ह्याच्या आतमध्ये, राम आहे का? म्हणले ह्याच्यात तर काही राम नाही, मग हे काय करायचं आहे इथे ठेवून? ती रत्न फोडायला लागल्यानंतर लोकांना असं वाटलं अरे काय काय म्हणावं, शेवटी ही माकड चेष्टा म्हणावी का काय म्हणावं, हे वानरांचे खेळ म्हणावेत. त्यांनी सांगितलं हो हे काय करताय, एवढी मौल्यवान रत्न तुम्ही फोडून टाकताय. हो म्हणाले त्याच्यात राम नाही. तर म्हणाले मग तुमच्यात राम आहे का? हो म्हणाले. कुठे आहे? माझ्या हृदयात राम आहे. आणि म्हणून त्यांनी आपलं हृदय फाडून दाखवलं. तर त्यांच्या हृदयामध्ये सिंहासनावरती राम आणि सीता विराजमान आहेत असं दर्शन लोकांना घडलं. म्हणून आपण बघतो ना फोटोमध्ये की त्यांच्या हृदयामध्ये राम आणि सीता आहे. तर त्यांना दाखवलं भक्त कसा आहे, अनन्य भक्त आहे. त्या अनन्य भक्ताच्याकडे भगवंत म्हणतो मी त्याला शोधत जातो. अनन्य गतीचे घर गिवसित ये, जे तनु वाचा चित्ते, ज्यांचं शरीर वाणी आणि चित्त नायकिती दुजिये गोष्टी, ते दुसरी गोष्ट दुसरा विचार करूच शकत नाही, ऐकूच शकत नाही. तया एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे. ती एकनिष्ठेचं जणू काही ते क्षेत्र म्हणजे जमीन आहे, ज्या जमिनीवरती फक्त एकनिष्ठाच पिकते, ज्या ठिकाणी एकच निष्ठा आहे ते म्हणजे आराध्य दैवत. एकनिष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे, जी जमीन आहे पण ती कशी आहे, उत्तम जमीन आहे, अगदी भारी जमीन आहे, ज्या जमिनीवरती एकनिष्ठा कायम पिकत राहते, भरभरून पिकत राहते. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू, ऐसा साचू जयांचा मनोधर्मू, तया आस्तिकांचा आश्रमू पांडवागा. हे त्रैलोक्याची पुरुषोत्तमू, हे जे संपूर्ण त्रिलोक आहेत ते तोच आहे. ऐसा साचू, असा खरोखरच ज्यांचा मनोधर्म आहे. म्हणजे ह्या संबंध त्रिलोकामध्ये तो एका परमात्म्याशिवाय किंवा त्याच्या आराध्य दैवताशिवाय तो दुसरं काही पाहत नाही. आता वर्णन कोणाचं चाललंय? अनन्य गतिक जो आहे त्याचं वर्णन चाललंय. साचुजयाचा मनोधर्मू, तया आस्तिकांचा आश्रमू पांडवागा. त्या आस्तिकांचा, अशा त्या भक्तांचा, हे अर्जुना परमेश्वराचं ते निवासस्थान, त्यांचा आश्रमू, त्या ठिकाणी ते निवास करतात. परमेश्वर तिथे राहतो. जे निगर्वाचे गौरव, आता त्या स्थानाचं वर्णन आहे. त्या अनन्य गतिकांच्याकडे ते कसे राहतात. जे निगर्वाचे गौरव, अहंकार रहितता, निगर्व म्हणजे त्याचं मोठेपण, म्हणजे कणभरही निशेष अहंकार, निशेष संपलेला आहे.
म्हणाले जे निर्गुणाची जाणीव, गुणातीत पुरुषाचं ज्ञान आहे. निर्गुण जो गुणांच्या पलीकडे गेलेला आहे असा जो पुरुष आहे, त्या पुरुषाला होणारं ज्ञान आपल्याला काय कळणार, कारण ते आत्मज्ञानच आहे. असं ते स्थान आहे. म्हणाले निर्गुणाची जाणीव, जे सुखाची राणीव निराशासी. निराशासी निरीच्छ, निरीच्छ पुरुषाच्या ठिकाणी असणारं जे सुखाचं साम्राज्य आहे असे ते अनन्यगतिक आहेत. जे संतोषियांचे वाढिले ताट, जे अर्चिता अनाथांचे मायपोट. म्हणाले ते कसं आहे ते आस्थान, तर संतोषिया वाढिले ताट. वाढलेल्या ताटामध्ये संतोषच आहे. सगळं जे ओगरलं आहे त्या ताटामध्ये जे वाढलेलं आहे ते सगळं काय आहे, संतोषिया वाढिले ताट. म्हणाले संतोषाने भरलेलं ताट वाढलेलं आहे. जे अचिंता अनाथाचे मायपोट. म्हणाले जे स्वतःची चिंताच करत नाहीत त्यामुळे ते कसे आहेत, अनाथ आहेत. अनाथ म्हणजे कुणाच्यामुळे तरी आम्ही आहोत असं कुणी भक्त म्हणतच नाही. मग असा सगळे बंध ज्यांनी सोडून दिलेत आणि आपलं सगळं जीवन ज्यांनी परमेश्वर समर्पित केलंय, असा जो अनाथ झालेला, या जगाला पूर्ण परांगमुख झालेला असा जो मनुष्य म्हणजे जो भक्त, तो माझा भक्त आहे. कारण त्यांनी हे सगळं सोडून माझ्या ठिकाणी समर्पित केलंय. म्हणून कसं आहे, त्या अनाथांचा मी नाथ आहे. ज्यांनी हे सगळं सोडून दिलेलं आहे त्या सगळ्यांकडे बघणारं कोण असेल, त्यांना छत्र देणारं कोण असेल, त्यांना आश्रय देणारं कोण असेल, तर मी आहे. त्यांचं काय आहे, मायपोट. आपल्याकडचा पॉप्युलरली वापरलेला शब्द आहे, आपल्याकडे प्रसिद्धपणे पूर्वी वापरला जाईल. हे मायपोट आहे. म्हणजे मातेच्या पोटामध्ये जशी त्या बालकाची सुरक्षितता आहे, त्या गर्भाला जसं माता त्या पोटामध्ये सांभाळते, तसं या भक्ताकरता हे आईचं पोट आहे. जिथे भक्त राहतो, आपल्याला माहिती असेल की सावतामाळ्यांच्या पोटामध्ये सावतामाळ्यांनी विठोबाला ठेवून घेतलं. भगवंत म्हणतो हे माझं मायपोट आहे, माझे भक्त. भक्तांनी, कारण काय झालं, नामदेव महाराज कीर्तनाला पंढरपुरामध्ये उभे राहिले आणि कीर्तन चालू असताना दोन गोष्टी, काहीतरी एक केलं पाहिजे विठोबानी. एक तर टाळ तरी वाजवले पाहिजेत, नाहीतर नामदेवांच्या समोर उभं राहून नृत्य तरी केलं पाहिजे. आता हे सगळं चालू असताना एका क्षणामध्ये विठोबा दिसेनासे झाले. कुठे गेले, विठ्ठल गेला कुठे? नामदेव महाराजांनी हातातल्या झांजा चिपळ्या सगळं टाकून दिलं, खाली बसले, पाय पसरून रडायला लागले. आणि मी आता कीर्तन करणार नाही, विठ्ठल कुठे गेला? ऐकायला ज्ञानोबा, गोरोबा कुंभार, मोठमोठे लोक बसलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराज आले, म्हणाले नामदेवा रडू नको, आपण शोधूया विठ्ठल कुठे आहे. सापडे ना, चल म्हणाले. इथून आरणभेंडी जवळ आहे, सावतेबुवांचं गाव आहे, त्या गावाला आपण जाऊया. निघाले ते आरणभेंडीला आले. त्या आरणभेंडीला आल्यानंतर तिथे त्यांच्या मळ्यामध्ये त्यांचा गडी पाणी शिंपत होता, बागेला पाणी घालत होता. मोटेनी मोठ धरली होती आणि त्या पखालीमधनं जिथे पाहिजे तिथे पखालीतून पाणी घालत होता. तो पाणी घालताना एक माणूस आला, शेतकरी मुंडासवाला. तो म्हटला मला खूप तहान लागली, मला पाणी द्या. देतो म्हणाला. आणि त्यांनी त्या पाटामध्ये त्याला म्हणाले इथं उभं राहा, मी तुला पाणी देतो. त्यांनी आपली ओंजळ केली. यांनी त्या मोठ्यानी पाणी काढून घेतलं पोहऱ्यांनी, आणि तो पोहरा त्याच्या हातावरती रिकामा करायला लागला. त्याला आश्चर्य वाटलं, हा मुंडासं घातलेला इथे शेतकरी दिसतोय आणि पाण्यात प्रतिबिंब पडलंय ते विठ्ठल आहे. तो म्हणाला असा कसा, हा माणूस कोण आहे, असं कसं प्रतिबिंब पडलं? तो उठला आणि तिथून निघाला, विठोबांच्याकडे गेला. विठोबांच्या जवळ गेल्यानंतर, आपल्या सावतेबुवांच्या जवळ गेल्यानंतर त्यांनी सांगितलं एक शेतकरी आला इथे पाणी प्यायला, पण त्याची सावली विठ्ठलाची आहे. तर ते म्हणाले आलोच मी. धावत आले, त्यांनी त्यांना बोलावलं. विठ्ठल म्हणाले काय सांगू, दमलो म्हणले धावून धावून, तुझ्यापर्यंत आलो. हा नाम्या आणि ज्ञान्या माझ्या मागे लागले आहेत. आणि ते दोघे जण म्हणाले माझा पाठपुरावा करत इथपर्यंत येत आहेत, मला कुठेतरी लपव. कुठे लपवू तुम्ही सांगा, तिथे लपवतो, तुझ्या पोटात लपव म्हणाले. आणि
त्यांनी काही असं पोटात कसं लपवता येईल, तुम्ही काय लहान होणार का मोठे. भक्ताला ही काही जी अनन्यता आहे ही अशी आहे, त्यांनी आपल्या हातातला विळा घेतला, आपलं पोट चिरलं आणि भगवंताला सांगितलं माझ्या पोटात जा, आणि म्हणाले माझ्या पोटाचं रक्त वगैरे येईल त्याला कळू नये म्हणून पोटावरती आपली घोंगडी बांधून घेतली आणि त्या घोंगडी बांधून बसून राहिले जप करत आणि भजन करत. तर आलेच नामदेव आणि ज्ञानदेव. म्हणाले पाहिलं का तुम्ही, इथे विठ्ठल आले का. नाही म्हटले मला माहीत नाही, कोण म्हणजे इथे कसे येणार, माझ्याकडे कशाला येणार वगैरे काय त्यांना बोलायचं ते बोलले. तोपर्यंत नामदेव महाराज रडायला लागले, गडबडा लोळायला लागले. म्हणाले काय झालं, माझं काय चुकलं, विठोबानी मला दूर केलं, माझ्यापासून तो गेला कसा. आता असं आहे, त्या नामदेवाला रडू आलेलं भगवंताला सहन झालं पाहिजे ना. भगवंताला काही आत बसवेना, भगवंतच बाहेर आले, त्यांच्या पोटातून बाहेर आले. त्यांनी नामदेवाला दर्शन दिलं. नामदेव म्हणाले तुम्ही मला सोडून का गेलात. अरे म्हणाले नाम्या तू शहाणा कधी होणार, तू शहाणा झाला पाहिजेस, कारण तुला सारखं वाटतं तुझ्यासमोर मी नाचत राहिलो, तुझ्यासमोर मी टाळ वाजवत राहिलो म्हणजेच खरा भक्त आहेस, आणि तू असा भक्त आहेस की तुझ्या 24 तास समोर परमात्मा आहे, असं म्हणाले होत नसतं. अशी म्हणाले अपेक्षा तू करू नकोस. आणि त्यांनी सांगितलं की नाम्या तुला एक गोष्ट दाखवतो. सावतेबुवांना म्हणाले तुम्ही पण चला सावतेबुवा. सावतेबुवा पण निघाले, ज्ञानेश्वर महाराज निघाले, नामदेव महाराज निघाले. त्या रस्त्यावरनं चालत 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 पुढे आले. आले कुठपर्यंत आले, जिथे कुर्मदास बसलेले होते. त्या कुर्मदासांना काय होतं, फक्त धड होतं, हातही नव्हते आणि पायही नव्हते. त्या नुसत्या धडानी त्यांना एकदा पंढरपूरचं दर्शन घ्यायचं होतं, म्हणून ते खुरडत 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 आपल्या शरीराने चालायचे. रोज रात्री विठ्ठल एका व्यापाऱ्याचं पांढऱ्या शुभ्र घोड्यावर पांढऱ्या वेशामध्ये यायचे. म्हणायचे कुठं चाललात तुम्ही, पहिल्या दिवशी आले. म्हणाले मी असे पंढरपूरला दर्शनाचं. तुम्ही कुठे चाल. म्हणाले मी खिस्ती आहे, मी व्यापार करणार आहे, तर माझं सगळं सामान माझ्याच इथे घोड्यावरती आहे. मग म्हणाले तुम्ही मुक्काम कुठे तुमच्याच बरोबर करणार. म्हणाले तुम्हाला जेव खाऊ घालणार, तुम्ही काय खाणार नाहीत. काय करायचं आहे म्हणले मला दर्शनाला जायचं, पोचेन तेव्हा पोचेन, नाही पोचलो तर वाटेतच. विठ्ठलाचं दर्शन झालं तर होईल, नाही झालं तर नाही होणार. आणि चालले ते. त्यांनी आपलं जेव खाऊ असं 1-2-3 दिवस झाले. त्यांना जेव खाऊ घालायला रोज रात्री ते खिस्तीच्या रूपामध्ये यायचे विठोबा, स्वयंपाक करायचे, जेव घालायचे. कुर्मदासांचं काय दिवसभरामध्ये झालं पुष्कळ, अगदी चालून चालून म्हणजे ढकलून 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 तर एखादं मैलभर झालं तर झालं. संबंध दिवसामध्ये मार्ग पुढे गेलेला असायचा. ते तिथंच घेऊन आले नामदेवांना, एकनाथांना, आणि स्वतः विठ्ठल तिथे त्या खिस्त्याच्या रूप. तो म्हणाले आज तुम्ही दिवसा कसे आलात. तो कुर्मदास ब्राह्मण आहे, चांगला दशग्रंथी ब्राह्मण आहे, त्या स्थितीत सुद्धा विद्वान आहे. आणि तो म्हणाला तुम्ही आज दिवसा कसे आलात, रोज मला रात्री भेटायला येता. हो म्हणाले आज या दोघांना घेऊन आलो. कोण आहेत म्हणाले. म्हणाले एक नामदेव आहे ना एक ज्ञानदेव आहे. बाप रे म्हणाले केवढ्या मोठ्या लोकांची ओळख झाली. आणि त्या दोघांनी पाहिलं हा आपल्या गावापासून असा खुरडत खुरडत निघालेला आहे. विठ्ठलांनी सांगितलं त्या दोघांना, ते दोघं त्याच्या पाया पडले कुर्मदासांच्या. आणि त्यांनी सांगितलं की भक्ती अशी असते, या भक्ताकरता म्हणाले मी रोज रात्री येतो इथे आणि यांना जेवायला घालतो, यांची व्यवस्था लावतो, सकाळी त्यांची व्यवस्था करून देऊन मी पुढं निघतो. म्हणाले हा माझा नित्यक्रम आहे. असं विठोबानी जेव्हा त्या दोघांना सांगितलं तेव्हा कुर्मदासाला म्हणाले की विठ्ठलांनी सांगितलं की तुला मी इथंच दर्शन देतो. त्यांनी दर्शन दिलं आपल्या मूळ रूपामध्ये. आणि भगवंतानी दर्शन दिल्यानंतर त्याला एवढा आनंद झाला. म्हणाले चल बस माझ्या पाठीवर आणि तुला घेऊन जातो पंढरपूरला, तुला वैभव पाहायचं आहे ना पंढरीचं, चल म्हणाले. पंढरपूरला आता म्हणाले मला काय करायचं आहे पंढरपूर, आता तुमचं दर्शन झाल्यावर मला पंढरपुरात जाऊन काय करायचं आहे. सांगण्याचा हेतू असा आहे की हा जो सगळा महिमा वर्णन केला आहे ह्याच्यामधलं हे भाष्य कोणाचं आहे, एका संतांचं भाष्य. ते कोण आहेत, भागवत धर्मी आहेत. ही भागवतांची जी भक्ती आहे, भागवत धर्मामध्ये जो निष्काम भाव आहे भक्तीचा, विलक्षण भक्तीचं स्वरूप त्याच्यामध्ये उदात्त आहे. त्या उदात्त भक्तीचं वर्णन माऊली इथे या स्थानावरती करतायत. नुसत्या त्या अनन्य
शरण जाणारा मनुष्य किंवा अनन्य गतिक भक्त जो आहे, त्या भक्ताच्या वर्णनाबरोबर माऊलींची वाणी इथे प्रवाहित झाली आहे. ते इथे म्हणतात की तया अस्तिकाचा आश्रमू पांडवागा. अरे पांडवा, अरे अर्जुना, त्याचं अंतःकरण हाच तर त्यात माझा राहण्याचा निवास आहे, हा त्या परमेश्वराचा राहण्याचा निवास आहे. म्हणून ते निगर्वाचे गौरव, जे निर्गुणाची जाणीव असे हे जे पुरुष आहेत, जिथे मी निवास करतो ते असे आहेत. पण जे सुखाची राणी व निराशांची, जे उदासीन आहेत, त्यांना कशाचीच अपेक्षा नाही आहे, परंतु ते राज्य भोगतायत. ते कशाचं राज्य? सुखाचं राज्य भोगतात. त्यांच्याकडे जो उपभोग आहे तो सुखाचा आहे. जे संतोषी या वाढले ताट, संतोषाचं वाढलेलं ताट आहे. जे अचिंता अनाथांचे मायपोट, जे लोक दुसऱ्या कशावरही अवलंबून नाहीत, दुसऱ्या कशावरही आपला भार टाकून नाहीत, उलट ज्यांनी ह्या सबंध प्रपंचाचा भार सोडून दिलेला आहे आणि ज्यांनी पूर्ण भार माझ्यावर टाकलेला आहे, असे जे या जगाच्या दृष्टीने अनाथ आहेत, या जगातलं त्यांचं काही नाही आहे, अशांचा नाथ, अशांचं मायपोट कोण आहे? अशांचं मायपोट मी आहे. आणि म्हणून ते सांगतात, भक्तीसी उजू वाट जया गावा. म्हणाले या ठिकाणी उजू म्हणजे उजळलेली वाट, जया गावा, ज्या गावामध्ये अशी भक्तीची वाट उजळलेली आहे. जो गाव म्हणजे जो देह. आता आपल्याला कळलं देह देवाचे मंदिर कसं काव्य निर्माण होतं, तसं आहे ते, की हा जो गाव आहे, या गावामध्ये कशी वाट आहे? उजू म्हणजे उजळलेली, प्रकाशित झालेली. त्यांचं जीवन म्हणजे काय आहे? भक्तीच्या मार्गाची उजळलेली वाट आहे. याच्यापेक्षा भक्ती कुठं पाहावी? याच्यापेक्षा असा निष्काम भाव कुठे दिसेल, कुठे अनुभवायला येईल, कुठे तो आनंद लुटायला मिळेल? भगवंत म्हणतो तो यांच्या ठिकाणी मिळेल, जे अनन्य गती. म्हणून वर काय म्हटलंय इथे? पुरुषः स परहा पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया, अनन्यया. भक्तीने प्राप्त करून घेणारे. कशी भक्ती? अनन्य भक्ती, अनन्यया. आणि म्हणून ते सांगतात, हे ऐकोनी, हे एकैक सांगोनी वाया, फार काय करू धनंजया. काय फार पुष्कळ झालं म्हणाले. तुला पुष्कळ वर्णन करून सांगितलं की तो अनन्य गतिक कसा आहे. किती वर्णन करू? किती वेळा तुला मी तेच सांगू? म्हणाले इथे फार करू धनंजया, पै गेलिया जया ठाया, तो ठावोची होई जे. पण एक लक्षात घेऊन आले, आता हे सगळं बाजूला राहू दे, आता तुला मी मूळ मुद्द्यावर येतो. आता मी तुला सांगतो की ज्या ठिकाणी गेलं असता, कुठलं? की यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं. इथे यम प्राप्य न तद्धाम परमं. तर म्हणाले जे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा सोडावं लागत नाही किंवा सुटत नाही, ते माझं धाम आहे. म्हणजे कसं आहे? पै गेलिया जया ठाया, जेव्हा त्याच्या जवळ जाऊन पोचतो, तो ठावोची होई जी, ते स्थानच आपण होऊन जातो. म्हणजे हा भक्त होऊन जातो. किंवाची या झुळुका, जैसे हिवची पडे उष्णोदका, का समोर आली जाली या आरका, तमची प्रकाशू होय. पुन्हा दोन दृष्टांत. एक दृष्टांत की थंडगार वारा, अगदी हिमालयातला वारा आहे असं समजा. कारण हिवाची या झुळुका, ती जी झुळूक आली वाऱ्याची, ती अगदी पूर्ण थंडगार वाऱ्याची झुळूक आहे. पाणी पुष्कळ गरम करून ठेवलं, पण त्याच्यावरती जेव्हा इतकी गार वाऱ्याची झुळूक येते, आता ते गरम पाणी गरम कशाला राहतंय? आता त्याचं गरम पण राहत नाही. हिवची पडे उष्णोदक, त्या उष्ण उदकाच्या इथे सुद्धा हिव पडतं, म्हणजे ते गार होतं. म्हणाले का समोर झाली या अर्का, तमची प्रकाशू होय. का म्हणाले? समोर. किंवा दुसरा दृष्टांत दे की जर का सूर्य उगवला, याच्या समोर जर अंधार येऊन उभा राहिला, तर तो राहतो का? त्या अंधाराचा प्रकाशच होऊन जातो, त्याचा अंधार पण संपून जातो. का समोर आली या अर्का, तमची प्रकाशू होय. तैसा संसारू जया गावा, गेला सांता पांडवा, होऊनी ठाके आघवा, मोक्षाचाची. तसंच संसारू जया गावा. म्हणाले जेव्हा हा सगळा संसार
प्रपंचच कुठल्या गावाला जातं, तैसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा. शांत नाशवंत, तर ज्याला आपण म्हणजे ज्याला मर्यादा आहे, शांत आणि अनंत, अमर्याद अनंत, शांत मर्यादित. जे मर्यादित आहे तो जो प्रपंच आहे तो त्या गावाला गेला, तो होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची. आता त्याचा प्रपंच काय होईल, सगळ्या बाजूनी मोक्षच होईल. तो या जगात व्यवहार करील. हे वैशिष्ट्य कोणाचं आहे, हे भागवत धर्माचं वैशिष्ट्य. ते वैशिष्ट्य कोणाचं आहे, आमच्या महाराष्ट्राचं. आमच्या महाराष्ट्रामध्ये सगळे संत, बहुतेक सगळे संत प्रापंचिक आहेत. त्यांचा सगळा प्रपंचच हा जो नाशवंत प्रपंच आहे, हा जो मर्यादित प्रपंच आहे, हा आमच्या संतांनी कुठं नेऊन ठेवला, सगळ्याच्या सगळा प्रपंचच त्या मोक्षाच्या इथं नेऊन ठेवला. त्यांचा प्रपंचच मोक्ष झाला. त्यांना मोक्षाकरता भगवं नाही घ्यावं लागलं, त्यांना मोक्षाकरता संन्यास नाही घ्यावा लागला. प्रपंच करतायत. 4 लोकांसारखा धोंडा महाराज देगलूरकर, माझे वडील आणि ते, आम्ही नांदेडला होतो तेव्हा, आम्ही लहान होतो, माझे वडील आणि ते एका आगगाडीमध्ये प्रवासात होते. त्या प्रवासात असताना वडिलांनी त्यांना नमस्कार, ओळखलं, माहीतच होते आता धोंडा महाराज कोणी नाही ओळखणार. माझ्या वडिलांनी त्यांना वाकून नमस्कार केला. रेल्वेमध्ये बसते, शेजारी शेजारी तिथंच त्याच डब्यामध्ये होते, त्यामुळे जवळ होते, समोरासमोर बाकावर होते. तर तेव्हा माझे वडील म्हणाले, महाराज आपल्यासारख्यांची गोष्ट वेगळी आहे, प्रपंचाचे चटके आमच्यासारख्यांना बसतात. म्हणाले, भय प्रपंचाचा आम्हाला आहे, आपल्याला काय भय आहे प्रपंच. ते म्हणाले, असं म्हणू नका. म्हणाले, प्रपंचाच्या कटकटी आमच्याही मागे आहेत. कटकटी काय तुमच्याच म्हणाले, एक पोरगा पास होतो, एक पोरगा नापास होतो, एक पोरगा शिकायला तयार होत नाही. काय म्हणाले, प्रपंचामध्ये काही कटकटी कमी असतात का, सगळ्या कटकटी आमच्याही मागे आहेत. म्हणजे हा जो प्रपंच आहे सुखदुःखांनी युक्त आहे. जो जसा आहे प्रपंच मूळचा फाटकाच आहे. त्या फाटक्या प्रपंचाला इकडे शिवायला लागलं की तिकडं भोग पडतं, तिकडं शिवलं की आणखीन तिसऱ्या ठिकाणी त्याला छिद्र पडतं, आणखीन तिसरीकडे फाटून बसतो. तो फाटकाच आहे. पण तो प्रपंच फाटका आहे म्हणून त्या प्रपंचाला नावं ठेवत बसायची, त्या प्रपंचाला परांगमुख व्हायचं, तो प्रपंच सोडून द्यायचा आणि भगवत स्वीकारायचं. हे आमच्या महाराष्ट्रातल्या संतांनी नाही. ही जी महाराष्ट्रातल्या संतांची मोठी परंपरा आहे, ह्या परंपरेचं वैशिष्ट्य आहे, ती वारकरी परंपरा आहे. ती अनेक प्रकारांनी ती परंपरा पुढे आलेली आहे. तशी ती दत्त संप्रदायामध्ये पण आहे, तशी ती धारकऱ्यांमध्ये पण आहे. धारकरी म्हणजे समर्थ संप्रदाय. समर्थ बैरागी झाले, समर्थ संन्यासी पण नाही झाले. आणि त्यांचे मोठे भाऊ प्रापंचिक होते. उत्तम प्रपंच केला त्यांनी आणि मोक्षाला ते गेले. एवढे अधिकारी पुरुष होते या मार्गावरचे. महाराष्ट्रामध्ये जे अधिक प्रमाणामध्ये दिसतं की सगळे जे संत आहेत त्यांनी काय केलं, प्रपंचापासून दूर नाही झाले. मायेला तोडायचं आहे, ही माया तोडा म्हणजे हा संसार सोडा. या प्रपंचापासून लांब पळून जा नाही, या प्रपंचालाच मोक्षाला घेऊन जा. आणि म्हणून त्यांनी इथे वर्णन केलंय, या वारकरी संतांचं वर्णन केलंय. माऊली जे त्यांच्या डोळ्यापुढे आहे ते काय सांगतात की तैसा संसारू जया गावा गेला सांता पांडवा. सांता म्हणजे मर्यादित असलेलं, शांत आणि अनंत असा जो शांत प्रपंच आहे, हा ज्या गावाला गेला, कोणता गाव आहे तो, होऊनी ठाके आघवा मोक्षाचाची. अशा गावाला घेऊन गेले आहेत ते की त्याचा फक्त मोक्षच झाला, या प्रपंचातच मोक्ष झाला. त्या प्रपंचातली प्रत्येक गोष्टच मोक्ष झाली. या प्रपंचात कुठेही आसार आहे हे टाका असं म्हणण्याची गोष्ट राहिली नाही. तरी अग्नी माझी आले जैसे इंधनाची अग्नी झाले. आता दृष्टांत दिला, काय दिला, अग्नी माझी आले, मला इंधन आलं, काय झालं, अग्नीच होऊन राहिलं. तसं हा प्रपंच कुठं आला, मोक्षात आला, मोक्षच होऊन राहिला.
पण आता आपण पुढे चाललो. आता प्रत्येक वेळी तोच दृष्टांत घेऊन पुढे गेलं पाहिजे असं नाही आहे. म्हणाले पाठीन निवडेची काही केले काष्टपण. म्हणजे नंतर आपण विचार केला की अहो याच्यात आता लाकूड कुठे आहे, हे आपण जळायला टाकलं होतं, आपल्याला ते लाकूड पाहिजे. आता कुठलं लाकूड म्हणाल, आता संपलं, ते जळून गेलं. तसं आहे हा जो प्रपंच आहे, हा प्रपंच लोकांना नाशवंत दिसत होता. आता तो प्रपंच त्या मोक्ष नगरीला गेल्यानंतर त्या प्रपंचाला पाहिलं की आहे कुठे नाशवंत. तो प्रपंच नाशवंत आहे असं दिसत नाही, तो प्रपंचच मोक्षाला गेला. हे ह्या सत्पुरुषांचं फार मोठं कर्तृत्व आहे. आणि त्यामुळे संबंध उत्तर प्रदेश दक्षिणेमध्ये कुठे कुठे आपल्याला दिसतं. पुरंदरदासांसारखे वगैरे भक्त जे आहेत ते प्रापंचिक आहेत. खाली दक्षिणेमध्ये तिरुवेल्लूर आहेत, प्रापंचिक आहेत. असे जे भक्त आहेत की ज्यांनी संसार करून मोक्ष प्राप्त केला आहे. उत्तरेमध्ये एकच परंपरा आहे, संन्यास परंपरा. आणि त्यामुळे उत्तरेत त्यांना फार कौतुक आहे आपलं. महाराष्ट्र से आए, आप महाराष्ट्र के हैं, आप ज्ञानेश्वर तुकाराम जी के हैं, आप नामदेव महाराज जी के गांव से आते हैं. त्यांना इतकं काही प्रेम. पुणे से आए, आप ज्ञानेश्वर जी के यहाँ से आए, तुकाराम जी के यहाँ से आए. कारण त्यांना एवढं आश्चर्य आहे. प्रापंचिक मनुष्य म्हणजे माझे गुरु 42 वर्ष त्या उत्तर काशीमध्ये सातत्याने निवास करत होते. तिथल्या सगळ्या संन्यासी वर्गाला इतकं कौतुक होतं, अरे ये तो गृहस्थाश्रमी है, और ये गृहस्थ होकर ये हो गए सन्यासी, यानी बड़े ही अधिकारी पुरुष हो गए, संत कोटि के हो गए. आणि सगळ्यात त्यांना आश्चर्य वाटलं म्हणजे जेव्हा त्यांनी जिवंत समाधी घेतली उत्तर काशीला, तेव्हा ते म्हणाले 100 साल में हमारे यहाँ इतने सन्यासी रहे मगर किसी भी सन्यासी ने ऐसी जल समाधि नहीं है, ऐसी समाधि नहीं. शेवटी पाण्यात पण समाधी त्यांनी बसून होती, बाहेरच पद्मासनात देह जोडून गेले. हमारे उत्तर काशी में 100 साल में ये पहली हमने देखी. फार त्यांना आश्चर्य, फार त्यांना कौतुक. आणि हे सगळं उभं कुणी केलंय? ज्ञानदेवांनी. ज्ञानदेवे रचिला पाया. हा भागवत धर्म पुन्हा उभा त्यांनीच केला. त्याला मोठेपण त्या एका झेंड्याखाली सगळ्यांना आणणं काम त्यांनीच केलं, त्यांच्यापेक्षा कोणी वेगळ्यांनी नाही केलं. म्हणाले पाठी न निवडायची काही केले काष्टपण. त्या काष्टाचं काष्टपण वाढत नाही. नाथ साखरेचा मागवता, बुद्धिमंतपणेही करिता, परी ऊस नव्हे पंडू सुता जिया परी. त्यांनी सांगितलं अरे खूप बुद्धिमान मनुष्य आहे, त्या बुद्धिमान माणसानी ऊसाचा रस काढला, रसापासून साखर केली. आता त्या साखरेपासून त्याला ऊसाचा रस करायचा आहे, ती साखर घेऊन. तर म्हणाले तो काही ऊसाचा रस करू शकत नाही. म्हणजे साखरेचा रस आता पुन्हा ऊसाच्या रूपामध्ये, रस रूपामध्ये आणायचं कितीही शहाणा असला तरी होऊ शकत नाही. लोहाचे कनक जाहले, हे एके परिसे केले. परिसाचा स्पर्श झाला आणि लोखंडाचं सोनं झालं. आता आणिक कैचे ते गेले लोहत्व. आणि आता दुसरा पदार्थ कुठून आणावा की ज्याच्या स्पर्शाने त्या सोन्याचं लोखंड होईल. आता त्याचं लोखंड होऊ शकत नाही. म्हणून तूप होऊनी मागवते, जेवी दूधपणे न यायची निरुते. निरुते खात्रीनी. म्हणाले आता एकदा तुपापर्यंत पोचलं, आता प्रक्रिया शिल्लक राहिली का? दुधापासून तुपापर्यंत पोचलं, आता काही राहिलं नाही शिल्लक बदल होण्याचं. पूर्ण स्थितीला आलेलं आहे. आता दुधाच्या तूप ह्या पूर्ण स्थितीला आल्यावर आता खात्री आहे की पुन्हा त्या तुपाचं काही दूध होणार नाहीये, पुन्हा ते तूप काही दूध रूपाला येणार नाहीये. तेवी पावोनिया जयाते पुनरावृत्ती नाही. अशा त्या परमात्म्याला म्हणजे पोचल्यानंतर, तिथे जाऊन मिळाल्यानंतर आता पुन्हा जन्माला येईल शक्य नाही. ते माझे परम साचोकारे निजधाम. जिथे पोचल्यानंतर पुनरावृत्ती नाही असं ते माझं परमधाम आहे की जिथे पोचल्यानंतर
परत कुणी येत नाही. हे आतवटू तुझं वर्म. म्हणाले हे मी तुला वर्म, हे तुला मी विशेषता सांगतो. म्हणजे अंतरंगातलं आतवटू, माझ्या अंतरंगातलं, वर्म म्हणजे गूढ, माझ्या अंतरंगातलं गुपित किंवा माझ्याजवळ असणारी जी मर्मबंधातली माझी ठेव आहे ती, अशी आतवटू तुझं वर्म दावी जत असे, ती मी तुला दाखवली आहे. माऊली म्हणतात आता तुला आणखीन किती स्पष्ट करून सांगू, सगळं स्पष्ट करून सांगितलंय. यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. म्हणाले ही तुला सांगतो योग्याची गती काय आहे. योगी, आता फरक लक्षात घ्या. पहिल्यांदा कोणाचं सांगितलं? भक्ताचं. तिथे सगळं लोटांगण आहे, तिथे सगळं गडबडा लोळणं आहे, तिथे सगळं इकडे तिकडे ऐस पैस. त्या भक्तीची गंमतच वेगळी आहे. भगवंत सगळं लिहितायत ते सगळं इकडून तिकडून सगळीकडे एक झालेलं आहे त्या प्रेमानी. आणि त्यामुळे तो असा आहे, तो तसा आहे, त्याचा असं आहे, त्याचं तसं आहे, तो मला येऊन मिळाला आहे, तो अनन्य आहे, मग तो कशाचं स्थान आहे, मी कुठं जातो, मी त्याच्या इथे राहतो, सगळा त्या भक्तीचा. आता योगी जो योगाचा अभ्यास करतो आणि स्वतःच्या जीवावरती योगाभ्यासाच्या माध्यमामधून जो परमगती म्हणजे कैवल्य प्राप्त करण्याची इच्छा करतो, त्याची गती काय, तो कसा योग्य ठिकाणी यद्गत्वा न निवर्तन्ते, हे केव्हा होतं? तद्धाम परमं मम, माझ्या परमधामाला तो कसा येऊन पोचतो, कसा येऊन पोचू शकतो? त्या योग्याच्या गतीला पहिल्यांदाच अडसर आहे. कशाचा? कालाचा. यत्र काले म्हणजे कोणत्या काळी देह पडणार त्या योग्याचा, त्याच्यावर अवलंबून आहे. काय होतं म्हणाले? यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः प्रयाता यान्ति तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. हे म्हणाले हे अर्जुना, तुला सांगतो की कोणत्या काळी देहावसान झाल्यानंतर तो भक्त पुनरावृत्तीला जातो, तो योगी पुनरावृत्तीला जातो. आणि कोणत्या काळी देह टाकल्यानंतर तो योगी पुनरावृत्तीला जात नाही. म्हणजे त्याच्याकरता काळ हा फार महत्त्वाचा आहे. त्यांनी योग्य काळी आपला देह टाकला तरच तो त्या परमगतीला प्राप्त होतो. आणि योग्य काली देह जर त्याचा नाही पडला तर त्याला पुनरावृत्ती आहे. पुन्हा योग भ्रष्टोभिजायते शुचीनाम श्रीमताम गेहे, चालला तो पुन्हा त्याला काहीतरी चुकलं म्हणून तो काळ चुकला, तो ते स्थान चुकलं, त्या स्थानावर बसल्यावर अंतःकरणाची स्थिती चुकली, काहीतरी झालं. आपण काल परवा पाहिलं ना की कशी अंतःकरणाची योग्याची स्थिती असली पाहिजे, तो किती निर्विकार झाला पाहिजे, तो किती निर्वृत्त झाला पाहिजे. त्याच्या ठिकाणी कुठलीही वृत्ती उत्पन्न होता उपयोगी नाही. यत्र काले त्वनावृत्तिम आवृत्तिम चैव योगिनः. अनावृत्ती आणि आवृत्ती ही योग्याच्या ठिकाणी कशी असते? त्या योग्याची गती प्रयाता यान्ति तं कालम, कोणत्याही काली त्याचा कोणता परिणाम, म्हणजे कोणत्याही काली तो जर गेला तर तो परिणाम काय, त्याचा तो काल त्याला योग्य आहे का अयोग्य आहे? तर तो काल तं कालम वक्ष्यामि भरतर्षभ. तो काळ हे अर्जुना मी तुला सांगतो. देवीची आणिकेही एक प्रकारे हे जाणता आहे सोपारे, तरी देह सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी. त्याचप्रमाणे आणखीन एका प्रकाराने हे निजधाम म्हणजे माझं जे स्थान आहे त्या ते स्थान आहे सोपारे. अगदी सोप्या पद्धतीने तुला त्याचं माझ्या स्थानाचं स्वरूप आणि तिथे पोचण्याची पद्धती तुला सांगतो. तरी देह सांडितेनी अवसरे जेथ मिळती योगी. योगी लोक जेव्हा आपला देह टाकतात तेव्हा ते ज्या स्थानावर येऊन मिळतात, ते जे माझं पोचण्याचं स्थान आहे तेही मी तुला अगदी सोप्या शब्दात सांगतो. आता अवचटे ऐसे घडे जे अनवसरे देह सांडे. किंवा कदाचित काही वेळा अकस्मात असं होतं की अनवसरे देह सांडे,
योग्य अवसरी योग्य काळी देह पडत नाही, तरी मागवते येणे घडे देहासीची, तर त्याला पुन्हा देहभावावर म्हणजे पुनर्जन्म त्याला घ्यावा लागतो, त्याला पुन्हा यावं लागतं. म्हणून काळशुद्धी जरी देह ठेविती, म्हणून शुद्ध काळावर योग्य कालावरती जर त्यांनी देह ठेवला तरी ठेवीत खेवी ब्रह्मची होती. ठेवल्याबरोबर खेवी तात्काळ लगेच ब्रह्मालाच आलिंगन देतात. एरवी अकाळी तरी येती संसारा पुढती, आणि जर अयोग्य काली जर देह ठेवला तर त्यांना पुन्हा प्रपंचामध्ये यावं लागतं. तैसे सायुज्य आणि पुनरावृत्ती, तसं माझं रूप आणि पुनरावृत्ती हे दोन्ही अवसराधीन आहात. या दोन्ही गोष्टी काळावरती अवलंबून आहेत. तो अवसरू तुझ प्रति प्रसंगे सांगू. तो काळ कोणता आहे ते मी तुला प्रसंगे पुढे सांगेन, कारण आपल्याला माहितीच आहे कोणते कोणते मार्ग आहेत, ते पुढे सांगितलेच आहेत त्यांनी. तो काळ कोणता आहे, तो अवसरू तुझ प्रति प्रसंगे सांगो. तरी ऐके गा सुभटा, पातलिया मरणाचा माझी वटा. तर ऐक हे सुभटा, श्रेष्ठ अशा पराक्रमी पुरुषा ऐक, पातलिया मरणाचा माझी वटा. मरणकाळ जवळ आल्यानंतर त्याचे सगळे रंगरूप दिसायला लागतील. पाचही आपुलाली या वाटा निघती आणती. ही पाचही महाभूता आपल्या आपल्या मार्गाने निघायला सुरुवात करतात. ऐसा वरी पडिला प्रयाण काळी, बुद्धी ते भ्रमू न गिळी, स्मृती नव्हे आंधळी, न मरे मन. असं वरी पडिलिया प्रयाण काळी, अशा अनुभवलेल्या ह्या ब्रह्मस्थितीचं आकलन असल्यामुळं तो कसा असतो म्हणाले, प्रयाण काळी बुद्धी ते भ्रमू न गिळी. बुद्धीला भ्रम होत नाही, स्मृती नव्हे आंधळी, तो भ्रमिष्ट होत नाही, त्याचं स्मरण पूर्ण जागृतीवर असतं. न मरे मन, मनाच्या ठिकाणी पक्की धारणा असते. हा चेतना वर्गू आघवा, मरणी असे टवटवा. हा त्याचा चेतना वर्ग हा कसा असतो, टवटवीत असतो. कारण का, तर त्यांनी पूर्वी ब्रह्मज्ञानाचा अनुभव घेतलेला आहे, त्यांनी खूप मोठं साधन केलेलं आहे. परी अनुभविली या ब्रह्मभावा, गवसणी होऊनी. पण म्हणाले काय करतो, जो ब्रह्मभाव अनुभवलेला आहे त्याला पक्क पकडून ठेवायचा प्रयत्न करतो, की आता हा जाण्याचा क्षण आलेला आहे, आता ह्या क्षणाला काय करायचंय, ती जी ब्रह्माची अनुभूती आली आहे ते ईश्वराचं स्मरण अंतःकरणात ठेवायचं आहे, हा भाव त्याच्या ठिकाणी आहे. ऐसा सावध हा समवावो, हा सर्व बाजूनी सावध आहे. आणि निर्वाण वेरी निर्वाहो, तर हे तरी घडे जरी सावावो अग्नीचा आथी. हे सगळं सावध आहे, सगळ्या बाजूनी सावध आहे. निर्वाण वेरी निर्वाहो, त्याचा निर्वाह व्हावा म्हणजे ते टिकावं, निर्वाणाच्या काळामध्ये मन स्थिर राहावं, त्याची बुद्धी जागृत राहावी म्हणजे भ्रम आदी होऊ नयेत. आणि त्याचबरोबर त्याच्या ठिकाणी स्मृती, बुद्धी आणि त्याचं मन, या तीनही गोष्टी सगळ्या नीट राहणार. कशाच्या वेळी, निर्वाणाच्या वेळी. त्याचा निर्वाह होणं, टिकणं हे केव्हा घडतं, कशामुळे घडतं, जर अग्नी त्याला साह्यभूत असेल तर. म्हणून त्यांनी सांगितलं आथीचं, अग्नीचा आथी, सहाय्यकर अग्नी असेल तर घडतं. पहा पा वारे नाव का उदके. बघा म्हणाले तुम्हाला सांगतो की वाऱ्यानी किंवा जलानी जै दिव्याचे दिवेपण झाके, जर दिव्याचा दिवेपणा झाकला गेला म्हणजे दिवा मालवला, शांत झाला. कारण पाणी पडलं तरी दिवा मालवतो, वाऱ्याची जोरात झुळूक आली तरी दिवा मालवतो. तई असतीचं काय देखे दिठी आपुली. अहो सगळं समोर आहे पण आपल्या डोळ्याला पाहण्यासारखं तो दिवाच नाही, अंधार झाला तर आपण काय पाहणार. म्हणाले त्यामुळे वाऱ्यानी नाही तर पाण्यानी जर दिवा विझला तर म्हणाले काय बघणार, ह्याला सगळं पाहण्याचं सामर्थ्य आहे पण तिथे अंधारच होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळे ते त्याला पाहणं. तैसे देहांतीचेनी विषम वाते, तसं देहाच्या शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्रिदोष निर्माण होतात, विषम वाते, देह आतू बाहेरी श्लेष्मा आते,
म्हणाले ह्या देहामध्ये अंतर्बाह्य कफानी वेढलेलं आहे, ह्या देहामध्ये कफाचा जोर झालेला आहे. कारण विषमवात म्हणजे त्याच्या ठिकाणी वातपित्त कफाचं संतुलन राहिलेलं नाही आहे. आणि आता त्याच्या ठिकाणी हे त्रिदोष म्हणजे वातपित्त कफाचे दोष उत्पन्न झालेत. कफ अधिकच ज्याला बलवान म्हणू असा आत बाहेर बलवान झालेला आहे. आणि म्हणाले तई विझोनी जाय उजिते अग्नीचे जेव्हा. आणि हे सगळं वाढलं की देहामध्ये अग्नीची जी ज्योत आहे ती ज्योतच विझून जाते. ते वेळी प्राणासीची प्राणू नाही. त्यावेळी या अग्नीचं प्रदीप्तपण जर कमी झालं तर प्राणाची क्रिया पण मंदावते. प्राणू नाही, क्रिया होतच नाही. ते तर बुद्धी असोनी करील काही. पुष्कळ बुद्धी शाबूत आहे, काय करू शकणार आहे? प्राणच काही करू शकत नाही. म्हणून अग्निवीण देही चेतना न थरे. त्यामुळे अग्नीशिवाय देहामध्ये चैतन्य टिकू शकत नाही. अगा देहीचा आजी जरी गेला, अग्नी जरी गेला तरी देह नव्हे चिखलू ओला. देहातला जर अग्नी नष्ट झाला तर तो देह राहत नाही, त्या देहाचा ओला चिखल आहे असं समजा. देहात अजून काय रुधिराभिसरण चालू आहे, सगळा कफानी भरलेला आहे, बाकी सगळं शरीरामध्ये जे काही मलमूत्र आदी आहेत ते सगळं भरलेलं आहे. आणि त्यामुळे त्या देहात ह्या सगळ्या गोष्टींनी युक्त आहे तो, म्हणजे ओला चिखल आहे, बाकी दुसरं काही नाही म्हणाले. आता आयुष्य वेळू आपुला अंधारा गिवसी. आता आयुष्याच्या घटका तो अंधारामध्ये मोजत असतो. मोजतो म्हणजे त्या देहाला आता माहिती आहे आता सगळीकडनं अंधार झाला आहे, आता काही क्षणाचा सोबती आहे. आणि मागील स्मरण आघवे ते तेणे अवसरे सांभाळावे, मग देह त्यजुनी मिळावे स्वरूपिकी. आता वास्तविक पाहता काळ शेवटाला आला, म्हणजे सगळा जो मागे केलेला अभ्यास आहे त्याचं स्मरण राहावं आणि त्या स्मरणाने हा जो शेवट आहे देहाचा तो घडावा, म्हणजे देह पडावा त्याच्यामध्ये. परंतु तवतया देह श्लेष्माचा चिखली. पण त्यावेळी काय होतं, त्याच्या शरीरामध्ये या वातपित्त कफाचा जोर आहे, चेतनाची बुडवणी गेली. त्याची जी जाणीव आहे ती प्राणाचं कार्य मंदावून गेल्यामुळे त्याची चैतना काय झाली, बुडवणी गेली. तेथ मागिली पुढली हे ठेली आठवण सहजे. आता कुठं राहिली म्हणाले, मागचा केलेला अभ्यासही स्मरणात नाही आणि पुढे घेतलेली प्राप्त झालेली स्वरूप स्थितीही समजत नाही. की जो काही अनुभव घेतला आहे त्या अनुभवातही तो राहू शकत नाही स्मरणाने आणि मागच्या अभ्यासाचंही स्मरण नाही. म्हणून आधीची अभ्यासू जो केला तो मरण न येताची निमोनी गेला. म्हणून आधी जो काही अभ्यास केला होता तो मरण येण्याच्या आधीच लांब गेला. जैसे ठेवणे न दिसता मालवला दीपू हातीचा. हातात दिवा घेऊन काहीतरी शोधायला गेलो आहोत आणि तिथे गेल्यानंतर ती वस्तू सापडायच्या आधीच दिवा शांत झाला, तर वस्तू कशी सापडेल. त्यामुळे त्याचा असं होतं, अभ्यास पुष्कळ केला, अनुभव पुष्कळ घेतला, पण मरणकाल आला तो काल योग्य नव्हता, अकाल होता, योग्य काल नव्हता. आणि अयोग्य काली मृत्यू आल्यामुळे त्याला आता ते काहीच सापडत नाही आहे, त्याला आता ते काही आठवत नाही आहे, ते आता त्याच्या नियंत्रणात राहिलेलं नाही आहे. आता असो हे सकळं जाणपा ज्ञानासी अग्निमुळं. हे सगळं सोड म्हणाले, एकच लक्षात घे, तुला एक मुद्दा सांगण्याकरता मी हे बोललो आहे. ते म्हणजे असं की देहाच्या योग्य स्थितीमध्ये जर देह पडावा असं वाटत असेल तर अग्नीचं साह्य असलं पाहिजे. अग्नी हे त्याच्याकरता महत्त्वाची गोष्ट आहे. तया अग्नीचे प्रयाणी बळ संपूर्ण आधी. प्रयाणकाली बळ जर कोणाचं पाहिजे असेल तर अग्नीचं पाहिजे. आणि म्हणून जाताना कोणाला बोलता आलं नाही, त्याला काहीतरी बोलायचं आहे, तो धडपडतोय, त्याला काही सांगायचं असेल त्याला सांगता यावं म्हणून सर्वात शेवटी त्याला एक क्षणभर बोलण्याकरता, एक क्षणभर चेतना देण्याकरता, एक क्षणभर ऊर्जा देण्याकरता आपल्याकडे आयुर्वेदामध्ये औषध आहे की त्याची अवस्था कोणतीही असो पण त्याला एखाद मिनिट, 2 मिनिट किंवा एक अर्धा मिनिट त्याला काय बोलायचं आहे ते बोलण्यापुरती त्याची वाचा, त्याची सगळी देहाची आलेली बधिरता ती सगळी दूर जाऊन त्याला चेतना प्राप्त होते. म्हणजे आता लक्षात काय ठेवायचं की देह जो आहे
तो अग्नीच्या सामर्थ्यावरती योग मार्गाने पुढं जाऊ शकतो. देह टाकण्याची प्रक्रिया जर योग मार्गाने करायची असेल तर त्याकरता अग्नीचं सहाय्य लाभावंच लागतं. अग्नीचं बळ पाहिजे, त्या बळाशिवाय होत नाही. आता माऊलींनी इथे सांगितलं, आपण पण इथे थांबूया आणि नंतर पुढच्या वेळी आपण पुढचा भाग